नमस्कार. आज आपण आयुर्वेदोक्त दिनचर्येविषयी जाणून घेणार आहोत. दिनचर्या म्हणजे काय तर संपूर्ण दिवसभर म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय काय नियमांचं पालन केलं पाहिजे किंवा आपण कोणती अशी कार्य केली पाहिजेत की ज्यामुळे आपण कमीत कमी आजारी पडू, या सगळ्या गोष्टींचं वर्णन आयुर्वेदोक्त दिनचर्येमध्ये येतं. याचा उल्लेख अष्टांग हृदय, चरक संहिता, सुश्रुत संहिता या बृहत्त्रय तसेच लघुत्रयींमध्ये पण आपल्याला दिनचर्येचा उल्लेख आलेला आढळतो. तर सगळ्यात पहिले सकाळी किती वाजता उठावं तर ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठ, सकाळी जवळजवळ 3 ते 4च्या सुमारास एका स्वस्थ व्यक्तीने उठलं पाहिजे असा शास्त्राचा निर्देश आहे. परंतु आजकालच्या युगामध्ये हे शक्य होत नाही. त्यामुळे सुश्रुताचार्यांच्या म्हणण्यानुसार उत्थोत्थाय सततम, एक तुम्ही नियम करा आणि लवकरात लवकर जमेल तेवढं उठा आणि त्याच ठराविक वेळेला तुम्ही दररोज उठायचं. सो आजकालचा काळ बघता 6:30-7 पर्यंत मिनिमम माणसाने उठलं पाहिजे. उठल्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी काय सांगितलंय तर दंतधावन म्हणजे ब्रश करा. पूर्वीच्या काळापासून ब्रश करणं हे उठल्यानंतरचा पहिला उपक्रम म्हणून मानला गेला आहे. आज आपण दंतधावनाविषयी जाणून घेणार आहोत. तुम्हाला मी दर व्हिडिओमध्ये एकेका कर्माची थोडं शॉर्टमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळं एकाच व्हिडिओवर टाकायचा प्रयत्न नाही आहे माझा, त्यामुळे प्रत्येक कर्माचा वेगवेगळा व्हिडिओ असणार आहे. सो फर्स्ट दंतधावन. सो दात घासा. सो दात कशाने घासले पाहिजे तर सकाळी सकाळी आपल्या तोंडामध्ये एका प्रकारचा चिकटा असतो किंवा रात्रीचं जे डेब्रीज असतो, फूड डेब्रीज किंवा जेवणाचे काही कण अटकलेले असतात, तर त्या कणामध्ये बॅक्टेरियल ग्रोथ होऊन एक फाऊल ऑर्डर पण माउथला असते आणि काहीतरी असं मळ चिकटा जमल्यासारखा पण वाटतो. रात्रभर कोणाकोणाचं सलायव्हेशन बाहेर पण पडतं, लाळ वगैरे. तर अशा वेळेला सगळ्या माउथमध्ये आतून सगळा लेप असतो. सो तो निघून जाण्यासाठी आपल्याला गोड नाही, तिखट किंवा कडू किंवा तुरट अशा पदार्थांच्या रसाची गरज असते की जेणेकरून आपलं जे मुख आहे ते पूर्णपणे स्वच्छ होईल. आता याच्यामध्ये कुठेही सॉल्ट किंवा लवण रसाचा उल्लेख आलेला नाही आहे, त्यामुळे कुणीही मिठाने दात घासायच्या भानगडीत पडायचं नाही. तसेच गोड किंवा मधुर रसाने पण दंतधावनाचा उल्लेख नाही आहे किंवा दात घासण्याचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे जे आपण तुमच्या टूथपेस्टचा एक स्वीट फ्लेवर येतो तर ते तुम्ही कृपया वापरू नका. याच्यामुळे पण जे कोटिंग आहे ॲक्च्युली ते जायसाठी मदत होत नाही. जो ॲक्च्युली टेस्ट आपली आली पाहिजे जिभेची, की रात्रभरात आपल्याला जी अरुची आली असते किंवा एक ॲनोरेक्झिया फील होत असतो, तर तो उत्थापित करण्यासाठी, पुन्हा भूक लागण्यासाठी आपल्याला कडू किंवा तिखट अशा रसांनी किंवा अशा टेस्टनी आपल्याला आपल्या टेस्ट बर्ड्सना स्टिम्युलेट करावं लागतं मॉर्निंगला. त्यामुळे आता शास्त्रोक्त जे झाडं दिली आहेत की ज्याच्याने दंतधावन पूर्वीच्या काळात लोक करत होते, तर त्यामध्ये खैर आहे, करंज आहे, लिंब आहे, कडुलिंब आहे, अशा तिखट आणि कडू झाडांच्या काड्यांनी ते लोक दात घासायचे. आताच्या काळामध्ये आपण काड्यांनी दात घासत नाही, ब्रशनी घासतो. पण तो ब्रश कसा असावा तर शास्त्रात असा उल्लेख आहे की तुम्ही जेही दंतधावनासाठी दंतपवन वापराल, म्हणजे जो काय ब्रश वापराल, दंतपवन इज ब्रश ॲक्च्युली. सो तो जो दंतपवन आहे तो अशा प्रकारे तुम्ही तोंडातून फिरवा की तुमच्या दंत मांसांना म्हणजे तुमच्या गम्सना त्याचा त्रास होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही दात घासले पाहिजे आयडियली. सो जोही ब्रश वापराल तो थोडा सॉफ्ट, एकदम हार्ड न घेता, कारण एकदम हार्ड घेतला तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या गम्सना इजा होऊ शकते. खूप जास्ती दात घासत बसलो तर इनॅमलला पण त्रास होऊ शकतो. दाताच्या वरचं जे कव्हर असतं त्याला इनॅमल म्हणतात, तर त्याचे प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. तर तुम्ही खूप वेळ जेव्हा दात घासतच बसतात किंवा तोंडात फक्त ब्रश टाकून चघण्याची काही लोकांना सवय असते, तर या गोष्टी थोड्याशा अवॉइड केल्या पाहिजे, कारण आपण दिवसच दंतधावनाने किंवा ब्रश करण्याने सुरू करत आहोत. त्यामुळे येस, दंतधावन इज फर्स्ट अँड इसेन्शियल स्टेप. ब्रशिंग इज इम्पॉर्टंट. सो नेक्स्ट, आपण जेव्हा ब्रश करतो प्रॉपरली, नंतर आपण माउथ गार्गल्स वगैरे करून सगळं ते डेब्रीज बाहेर काढून टाकतो. तोंड स्वच्छ झालेले, अगदी स्वच्छ, एकदम मस्त वाटते, दात स्वच्छ झाले. यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे जिव्हा निर्लेखन किंवा टंग क्लिनिंग. सो टंग क्लिनिंग इज नॉट लेटेस्ट ट्रेंड, हजारो वर्षांपासून लोक फॉलो करतात. सो टंग क्लिनिंगसाठी ताक्ष नावाच्या एका झाडाच्या पानांचा वापर केला जायचा की जे खडबडीत असायचे, त्यामुळे त्याच्याने जीभ छान स्वच्छ व्हायची.
पण आताच्या आणि सोन्याचे किंवा चांदीच्या टंग क्लिनर्सचा बनवून घ्या असं उल्लेख आला आहे. पण आता सोन्या चांदीचे भाव बघता जे बाजारात तांब्याची आपल्याला मिळते किंवा स्टीलची मिळते त्याच टंग क्लिनर्सनी आपण टंग क्लीन करू शकतो. टंग क्लिनिंग का सांगितली आहे तर रात्रभरात जिभेवर पण एक प्रकारचा पांढरा लेअर आलेला असतो किंवा टेस्ट आपल्याला प्रॉपर येत नाही किंवा असं एक असं जडपणा वाटतो जिभेमध्ये, तर तो नष्ट होण्यासाठी टंग क्लिनिंग सांगितलेली आहे. सो येस, तुम्ही मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. याच्यात फक्त मी पहिल्या 2 गोष्टींचा उल्लेख केला आहे. नेक्स्ट व्हिडिओ दिनचर्याचे आपले व्हिडिओ पुढचे पण येणार आहेत ज्यामध्ये मी क्रमानुसार पुढे आपण काय काय केलं पाहिजे त्याचा उल्लेख करणार आहे. सो येस, नक्की सांगा. धन्यवाद.